रिसोडमधील धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी रिसोडमध्ये पोलीस स्टेशनच्या आत एका युवकाचा मृत्यू झाला। ती केस कोर्टामध्ये केस टाकलेली होती। त्याचा निर्णय पोलिसाविरुद्ध आला। 9 पोलिसांना जन्मठेपची शिक्षा मिळाल्याची घटना समोर आली आहे। यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया आपण त्यांची खास मुलाखत। अटक केली होती त्यावेळेस त्या काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर, ढवळ्या कागदावर काही सही नाही होती। ते मामूली पण भांडण्याची केस नाही होती त्या पोरावर। यानं असेच आले ना असं काही विचारू लागला, मी काऊन चालवलं ते ढांडे साहेब म्हणू लागले की आम्हाला पूस विचार करायचा। मग आम्ही ना काय केलं, आम्ही गेलो शनगाव ठाण्यात यायला केस करायला यायच्यावर। मग आम्हाला केस करायला गेले तर जोंधळे साहेब होते। ते जोंधळे साहेबाला मग त्याचे आपले रिसोडाचे पोलीसवाले आले, ते दोन आले तर ते म्हणू लागले जोंधळे साहेबाला की बापा त्या रिसोडाच्या पोलीसवाल्यानं भेग्या पवारलं यानं जीवानं मारून टाकलं म्हणून। मग आम्ही उठलो, इथं आले। मग शाडी लोक अन्वर्षक ते साहेब आले, आमचे जबाब घेतले सगळे सुन्नाचे आमचे। त्यानं फार चांगलं केलं आमचं आपल्या अन्वर्षक साहेबानं आणि त्याच्या शाडीनं। त्यानं मग त्याच्यापेक्षा आपल्या काळू साहेबानं त्यानं लय आपल्यासाठी लय गुन्हा आहे, आपल्यासाठी जीव तोडा। त्यानं आपल्याला नाही केलं, आम्हाला आई वडिलांनी त्यानं आम्हाला साथ दिली काळू साहेबांनी। मुलाचं शिक्षण किती झालं होतं? नाही साहेब, ते 4थीतच होतं। ते म्हाताऱ्याचं अंग दुखू लागलं त्याच्यानं त्या मुलानं सोडून दिलं। मात्र ते तेवढं सोडून बी दिलं, त्याच्यावर काही कलम नाही होती की त्याच्या सुद्धा भांडणाची पण कलम नाही ती। एवढे आमच्या लोकांचं होतं, पारधी समाज होतं खरं, मात्र मराठीच्या पलीकडं लेकरू होतं।